विद्यार्थी हे दैवत माझे हा माझा विश्वास आहे. विद्यार्थी सेवा हाच माझा ध्यास आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे. अनाथांना आधार मिळाला पाहिजे. खचलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणून एक संस्था काम करते. ती एक एनजीओ काम करतं आणि त्या एनजीओचं नाव आहे युबीएसपी मंडळ. मग हे युबीएसपी मंडळ कुणासाठी काम करतं, कुठल्या पद्धतीनं काम करतं आणि येत्या दिवसामध्ये काय काम करणार आहे याची माहिती देण्यासाठी एक मी छोटासा व्हिडिओ बनवतो आहे. मी नामदेव मनोहर भोसले तुम्हा सर्वांचं मी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मग चला बघूया युबीएसपी मंडळ याची माहिती. सर्वात पहिला मुद्दा, ही एनजीओ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप असतील किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विचारवंतांची पुस्तकं देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणं असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं असतील, असे बरेच शैक्षणिक संबंधातले वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून आम्ही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न करतो. त्याच्यानंतर दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आरोग्य. विद्यार्थ्यांचं आरोग्य व्यवस्थित असावे म्हणून आम्ही हेल्थ चेकअप शिबिर राबवतो. त्याच्यानंतर विद्यार्थी फिट असावेत, विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम करावं म्हणून त्यांना आम्ही वसतिगृहात किंवा अनाथ आश्रमामध्ये व्यायामाचं सामान आम्ही पुरवतो. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट, विद्यार्थ्यांनी स्पोर्टला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून आम्ही या स्पोर्टसाठी वेगवेगळ्या स्पर्धा राबवतो, जेणेकरून विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्समध्ये खेळामध्येही जास्त प्रमाणामध्ये भाग घ्यावा आणि त्यांचा फिजिकल फिटनेस चांगलं तंदुरुस्त असावेत म्हणून त्याच्यावरही सुद्धा आम्ही काम करतो. आणि चौथा मुद्दा, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, आम्ही विद्यार्थ्यांची लीडरशिप स्किल डेव्हलप व्हावी म्हणून त्याच्यावरही काम करतो. आम्ही वेगवेगळे प्रोग्राम आम्ही राबवतो. याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी ते आश्रमात असतील किंवा शाळेमध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये असेल किंवा वसतिगृहात असेल, आम्ही 3 दिवसीय शिबिर राबवणार आहोत. त्या 3 दिवसीय शिबिरामध्ये व्यक्तिमत्व विकासाचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये दिलं जाईल. इंग्रजी भाषा कशी बोलावी याचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये दिलं जाईल. त्याच्यानंतर आजकाल जर बघितलं तर बरेच विद्यार्थीचा कॉन्फिडन्सचा अभाव बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो. ते डिप्रेस्ड असतात. मग त्याच्यानंतर ते इमोशनल क्वेश्चन्स वरही आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. एकंदरीत आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा विकासासाठी ही महत्वाचं हे जेवढे प्रशिक्षण आहेत हे मोफत असतात, निशुल्क असतात. आम्ही याला कुठलीच फीस चार्ज करत नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की जे आम्ही काम करतोय ते प्रेरणादायी जर असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढील माहिती आम्ही असंच अपडेट करत राहू. आज मी येथे थांबतो. धन्यवाद.